शिवसेनेमध्ये जेव्हा बंड झालं होतं त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता आणि मुख्यमंत्री बना अशा पद्धतीची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। याचबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत। देवेंद्र फडणवीस म्हणालेत की मिलिंद नार्वेकरांचा फोन घेतला आणि उद्धव ठाकरे मला म्हणालेत की हे सगळं थांबवा आणि मुख्यमंत्री व्हा। कितपत सत्य वाटतं? थांबवा म्हटले असतील पण मुख्यमंत्री व्हा म्हटले असेल का नसतील हे मला माहिती नाही। कारण ज्या पद्धतीनं राजकारण आमदार फोडाफोडीचं होतं याच्याविषयी निश्चित उद्धवजी ठाकरे साहेब एक संवेदनशील नेतृत्व आहे। त्यांच्या मनालाही न पटणाऱ्या गोष्टी होत्या आणि या थांबल्या पाहिजे। थांबणे जबाबदारी सगळ्यांची या महाराष्ट्रातल्या असं मला वाटतं, सगळ्या पक्षाची। की एकमेकांचे आमदार फोडणं, आमिष दाखवणं हे काय आपल्या लोकशाहीला, आपल्या महाराष्ट्राला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेल्या राज्यातले आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात, फुले यांच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या राज्यात। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। राज्यातले आहोत, शाहू महाराजांचे वंश आपण सगळं विचार घेऊन चालणारे लोक। अशा राज्यामध्ये यशवंतराव चव्हाणांसारखं नेतृत्व या राज्यात होतं। मग अशा नेतृत्व असणाऱ्या राज्यामध्ये अशा पद्धतीनं होऊ नये अशा प्रकारच्या भावनेनं उद्धवजींनी फोन केला असेल असं मला वाटतं। बाकी मुख्यमंत्री पदाचीही ऑफर दिली म्हणतात, ते सांगतात। हे मुख्यमंत्री पद तर खरं तर त्याच वेळेस 50-50% जर झालं असतं तर देवेंद्रजी फडणवीस 2.5 वर्ष मुख्यमंत्री झालेच असते। त्यात काय विशेष नव्हतं। म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जो कोणी असेल तो 2.5 वर्ष मुख्यमंत्री झालाच असता। आता काय झालं, त्यांना काय मिळालं? आता ठीक आहे ना, 2.5 वर्ष उद्धवजी होते, आता 2.5 वर्ष कोण राहिले पुढचे? ते थोडी राहिले, त्यांना दुय्यम स्थान घ्यावं लागलं। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले त्यांना की आता माझ्याशी बोलून उपयोग नाही, वेळ संपलेली आहे, दिल्ली पातळीवर बघा तुम्हाला काही शक्य असेल तर। मला असं वाटतं हे सगळं समोर येतंच की हे सगळं जाणीवपूर्वक मोठी सत्ता वापरून। कारण जर याच्यात देवेंद्र फडणवीस असतील म्हणजे फोडाफोडीत नक्की असतील, पण त्यांना जर मला मुख्यमंत्री करणार नाही असं जर माहिती असतं तर ते याच्यात असते का? मला नाही वाटत ते याच्यात असते। हां, त्यांना हे वाटलं असेल की बाबा हे गेल्यानंतर आपण मुख्यमंत्री होऊ म्हणून त्यांनी मदत केली असेल। पण जर त्यांना माहिती असतं की मी मुख्यमंत्री होणार नाही हे सगळं करून, तर मला नाही वाटत त्यांनी या सगळ्या फोडाफोडीला प्रोत्साहन दिलं असतं। शरद पवारांचं या सगळ्यावर असं म्हणणं आहे की फडणवीस फारच कपोल कल्पित बोलताय आता, तर तुमच्याच पक्षाचे काही लोक म्हणतात की आता क्रेडिबिलिटीच उरलेली नाही आहे। बरोबर आहे ना, फडणवीस जे बोलतात त्याला व्हॅल्यू काय राहिला? कारण त्यांनी या महाराष्ट्रात सुचवलेले किती उमेदवार झाले, त्यांनी या महाराष्ट्रात राज्यसभेला सुचवलेले किती उमेदवार मंजूर झाले, त्यांनी सुचवलेले कोणते उमेदवार, खरं तर वरून सगळ्या जागा, सगळे माणसं ठरलेले। भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी छाती ठोकपणे सांगावं की याला उमेदवारी मिळणार आहे 100% राज्याच्या, सांगूच शकत नाही अशा प्रकारची स्थिती यांच्या हातातच ठेवलेली नाही काय। आज सगळी यंत्रणा पण मी सहज सगळी माहिती घेतली, सेंट्रली यंत्रणा आहे। एक काळ होता की भाजपचे राज्याचे त्या राज्याचे लोक यंत्रणा लावायचे सगळं करायचं। आत्ताच्या घडीला यंत्रणा राज्याच्या अखत्यारीत असेल पण सगळ्या गोष्टी केंद्रातून ठरतात। मग निवडणुकांसमोर असले गौप्यस्फोट का करताय? म्हणजे काय कसं बघताय? निवडणुकीत राजकारण करायचं, काहीतरी दुसऱ्याच्या इमेजचा प्रयत्न करायचा, पण याच्यातून त्यांना हे कळत नाहीये। उद्धवजीवर जेवढे आरोप करा तेवढे उद्धवजींची एक नेतृत्व तर त्यांचं मोठं आहेच, पण आणखी उंची गाठतं ते नेतृत्व असं मला वाटतं। निवडणुका आहेत आणि त्यामुळे असलं सगळं राजकारण सुरू असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सांगतायत। मात्र तुम्ही जितके आरोप कराल तेवढं उद्धवजींचं नेतृत्व बहरेल असंही ते सांगतायत। त्यामुळे किमान हे आरोप करणं बंद करावं हीच त्यांची अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।